मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 17, गाथा नंबर 7. गाथा पाठ. जे परम पुण्यंते मुनि परम समाहि धरेवी परमानंद कारणनिन तिन्निविते विनवेवी. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. निश्चय आणि व्यवहार रूपाने जे परमात्म्याचं स्वरूप आहे तो दाखवणारा हा ग्रंथ आहे. व्यवहारण्याने अनंत सिद्ध कार्य परमात्मा आणि कारण परमात्मा त्यांचं स्वरूप आणि आपल्या स्वतःचा कारण परमात्मा त्याचं स्वरूप आणि आपल्या कारण परमात्म्यामध्ये पर्याय दृष्टीने होणारे जे भेद आहेत, अवस्था आहेत, त्याचंही स्वरूप दाखवणार आहे. सर्व जीव अनादी कालापासून मिथ्यादृष्टी बहिरात्मा असतात आणि ते जीव अंतरात्मा होतात आणि तेच जीव पर्यायामध्ये परंपरेने कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होतात. मग अशा प्रकारे दाखवणारा हा ग्रंथ, त्यामध्ये 19 पानावरती आपण काल पाहत होतो की 5 प्रकारचं आचार आणि अंचनादी 12 प्रकारचे तप हे मुनी यथाशक्ती त्याचं आचरण करतात. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 1 2 3 4 5 नंबरवर यह व्यवहार पंचाचार परंपरा से मोक्ष का कारण है और निर्मल दर्शन ज्ञान स्वभावमय जो शुद्ध आत्मतत्व उसका यथार्थ श्रद्धा ज्ञान आचरण तथा पर द्रव्य की इच्छा का निरोध और निज शक्ति का प्रकट करना, ऐसा यह निश्चय पंचाचार साक्षात मुक्ति का कारण है. पंचाचार व्यवहार आणि निश्चय 2 प्रकारे पंचाचार सांगितले. व्यवहार पंचाचार परंपराने मोक्षासाठी सद्भाव आणि अभावरूप कारण आहे. कसा आहे पंचाचार? व्यवहार पंचाचार मोक्ष मार्गासाठी साक्षात आणि परंपराने सद्भाव आणि अभावरूप कारण आहे. सर्वथा सद्भावरूप कारण नाही आणि सर्वथा अभावरूप कारण नाही. म्हणून कथनचित सद्भाव आहे आणि कथनचित त्याचा अभाव आहे. म्हणून याच्याने त्यामध्ये जो व्यवहार पंचाचार आहे तो नियमाने पुण्यबंधाला कारण आहे आणि त्या व्यवहार पंचाचाराच्या परिणामाच्याद्वारे पुण्यकर्माचा बंध होतो आणि त्या पुण्यकर्माच्या बंधामुळे भविष्य काळामध्ये खरे देवगुरु शास्त्र यांचं सानिध्य प्राप्त होतं आणि पूर्वीच्या केलेल्या भावसंस्काराच्या संस्कारामुळे परत मनुष्यगतीमध्ये जैन कुळामध्ये आल्यानंतर ते परिणाम आपल्याला परत त्या व्यवहार निश्चय पंचाचारासाठी निमित्त कारण होतात. व्यवहार पंचाचाराला परंपराने मुक्तीचं कारण आणि अभाव दोन्ही मानलं आणि जो निश्चय पंचाचार आहे तोच साक्षात मुक्तीचं कारण आहे आणि तो सद्भावरूपच आहे, अभावरूप नाहीच. व्यवहार पंचाचार सद्भाव आणि अभाव दोन्ही सांगितलं आणि निश्चय पंचाचार सद्भावरूपच कारण आहे, व्यवहार अभावरूप कारण नाही. सिद्ध झाले. मग सिद्ध झाल्यानंतर
तिथे रत्नत्रय परिणती आहे का नाही? आहे. जे सिद्धाचे जे 8 गुण आहेत, त्या सिद्धाच्या 8 गुणामध्ये रत्नत्रय आलेलं आहे. ते निश्चय पंचाचार आलेला आहे. ज्ञान, श्रद्धा, चारित्र्य, दर्शन आणि वीर्य ही एकच आत्म्याच्या आधारे आहेत. म्हणून निश्चय पंचाचार साक्षात मुक्तीलाही कारण आहे आणि त्याचा कधीही त्या ठिकाणी अभाव होत नहीं। ऐसे निश्चय व्यवहारों पंचाचारों का जो स्वयं आचरण करते हैं और दूसरे से आचरण कराते हैं, उन आचार्यों को मैं वंदना करता हूँ। माझे निश्चय आणि व्यवहार दोन्ही प्रकारच्या पंचाचाराचं जे पालन करतात स्वतः आणि दुसऱ्याला पालन करण्यासाठी उपदेश देतात, शिक्षा देतात, दीक्षा देतात, प्रायश्चित्त आदि देतात, असे आचार्य आहेत। मग आचार्य किती प्रकारचे सांगितले? आपल्याला सामान्य रूपाने आचार्य किती प्रकारचे माहीत आहेत? दीक्षा देतात, शिक्षा देतात, शिकवतात, पालनपोषण करतात, त्यांना आचार्य म्हणतात। ही आचार्यांची एक सामान्य व्याख्या आहे। मग आचार्य किती प्रकारचे आहे? मग आचार्याचे सुद्धा अनेक प्रकारचे भेद केले। एक दीक्षा देणारे आचार्य, एक शिक्षा देणारे आचार्य, 2, तिसरं प्रायश्चित्त देणारे आचार्य, एक शब्द उच्चारण आचार्य आहे, शब्द उच्चारण करणारे, जे उच्चारण शब्द उच्चारण करणारे असे। मग असे अनेक प्रकारचे आचार्य असतात। दीक्षा, शिक्षा, प्रायश्चित्त, ज्ञान देणारे, शब्द उच्चारण करणारे लावणारे, असे अनेक प्रकारचे आचार्य आहेत। मग त्यामध्ये जे दीक्षा देणारे आचार्य ते दीक्षा देण्याचं कार्य करतात। हां, आणि जे काही शिक्षा देणारे आहेत ते शिकवण्याचं काम करतात। उच्चारण आचार्य तुम्हाला स्पष्ट उच्चारण करायला शिकवतात। जी असे आचार्य अनेक प्रकारचे आचार्य आहेत, पण ज्यांना दीक्षा देण्याचा अधिकार आहे तेच आचार्य दीक्षा देऊ शकतात आणि बाकी आचार्य आहेत पण दीक्षा देण्याचा अधिकार नाही, हे बाकीचं सर्व कार्य करतात। म्हणून असे अनेक प्रकारचे आचार्य आहेत। त्या सर्वाला या ठिकाणी नमस्कार केलेला आहे। पण आपल्याला साधारण पंचपरमेष्ठीमध्ये दीक्षा स्वयं द्वादशांगाचे पाठी आहेत, दुसऱ्याला शिकवतात, दीक्षा देतात, प्रायश्चित्त देतात, आदी असे अनेक प्रकारे सांगितले। मग एकच विशेषण एका ठिकाणी आचार्य सामान्य घेऊन ती त्या ठिकाणी संज्ञा दिली। असे अनेक प्रकारचे आचार्य भिन्न भिन्न असतात। त्या सर्वाला या ठिकाणी नमस्कार व्यवहारण्याने केला। मग आचार्य, आ म्हणजे चोहो बाजूने, आ म्हणजे चोहो बाजूने, आ म्हणजे चोहो बाजूने आचरण करण्यायोग्य, आचरण करण्यायोग्य, ध्यान करण्यायोग्य, आश्रय करण्यायोग्य आपला स्वतःचा शुद्ध आत्मा, त्याला निश्चयने आचार्य म्हणायचं। निश्चयने आपला आत्माचं स्वयं आचार्य स्वरूप आहे। निश्चयने एक। दुसरा साधू, उपाध्याय, आचार्य, अरहंत आणि सिद्ध हे एकाच आत्म्याचे पर्याय अवस्था आहेत। एकच आत्मा एकाच भवामध्ये अशा 5 अवस्थेला पर्यायाला प्राप्त करतो। म्हणजे हे काय झालं, एका अपेक्षा नाही, 5 विशेषण आहेत आणि त्यामध्ये आत्मा एक आहे, एका अपेक्षा नाही।
आणि एका पेक्षीने 5 भिन्न भिन्न जीव आहेत. भिन्न भिन्न 5 परमेष्ठी, 5 भिन्न आहेत. पण तीर्थंकर दीक्षा घेतात त्यावेळेला पहिल्यांदा साधू झाले.